चांदूर रेल्वे तालुक्यातील भिलटेक येथील नागोबा देवस्थानमध्ये दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते व भाविक भक्तांचीही गर्दी होते। परंतु कोरोनामुळे नागपंचमीला प्रथमच 90 वर्षानंतर मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला। भिलटेक येथे नागोबा देवस्थान असून या ठिकाणी दरवर्षी नागपंचमीला भाविकांची प्रचंड गर्दी होते, तसेच यात्रा सुद्धा भरते। परंतु चांदूर रेल्वे तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण हा भिलटेक येथे मिळाला होता। त्या पाठोपाठ दुसराही रुग्ण आढळल्याने गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते। दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले आहे। मात्र तरीही सर्व मंदिरे बंद असल्यामुळे यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते व कुणीही भक्त दर्शनासाठी मंदिरात येऊ नये, तसेच घरीच राहून पूजा करून दर्शन करावे असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगडे, भिलटेकचे सरपंच मनोज राऊत, मंदिर कमिटी पोलीस पाटील यांनी केले होते। नागोबा देवस्थान येथील सरपंच, पोलीस पाटील व मंदिराचे सदस्य दिनभो काळमे पुऱ्या भिलटेकच्या वतीने येणाऱ्या नागपंचमीची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे व श्रावण महिन्यात सुद्धा भाविक भक्तांनी येऊ नये वरच्या आदेशानुसार भिलटेक येथील 2 कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आता सध्या त्यांनी रिकव्हरी झालेली आहे आणि कंटेनमेंट झोन असल्यामुळे बंदी, गावबंदी, मंदिर बंदी करण्यात आलेली आहे। तरी पण ज्या भाविक भक्तांना येऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे। जर भाविक भक्त आल्यास त्यांना 500 रुपये दंड आकारण्यात जाईल। या आवाहनाला प्रतिसाद देत कोणीही दर्शनासाठी आले नाही, त्यामुळे मंदिर परिसरात शांतता पसरली होती। मंदिरात जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते। त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्येही मंदिरामध्ये कोणीही येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।